नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी केळुसकर. मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर एक वास्तव ठेवतोय आणि ते वास्तव जिवंत आहे, आपल्या नजरेसमोर आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ते वास्तव काय आहे तर महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि मराठी भाषा. मित्रांनो, मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला केंद्र सरकारने. म्हणजे गेल्या 70 वर्षानंतर ह्या महाराष्ट्राला अभिजात दर्जा मिळाला, तो सुद्धा केंद्र सरकारने दिला, नरेंद्र मोदीजींनी दिला. म्हणजे काय वेळ आली बघा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 70 वर्ष आपल्याला प्रतीक्षा करावी लागली. मित्रांनो, ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. आता विषय मराठी भाषेवरून कुठे रंगतोय, कुठे हा आपल्या समोर आला आहे, तर ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने एक घोषित केलं की मराठी भाषा ही अनिवार्य आहे रिक्षा चालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी, त्यांनी मराठी भाषा शिकून घ्यावी, ती अनिवार्य आहे, त्याला बोलता यावं, असा त्याने आदेश काढले. आणि या आदेशाला विरोध ह्याच रिक्षा चालकांनी आणि ह्याच टॅक्सी चालकांनी केलेला आहे. ते काय म्हणत आहेत की आम्ही हे झुगारून लावतोय, आम्हाला ते अमान्य आहे, हा आदेश आम्हाला मान्य नाही आहे, मराठी भाषा येणं आवश्यक नाही आहे, आम्ही आमच्या भाषेमध्ये बोलू. मित्रांनो, ही वेळ का आली, ही परिस्थिती का निर्माण झाली? मी या परप्रांतीयांना दोष देत नाहीये. लक्षात आलं का? हा दोष कोणाचा आहे तर मराठी माणसांचा. कारण मराठी माणूस हा भाडखाऊ झालेला आहे. मित्रांनो, मी कित्येक वर्ष बघतोय, शिवसेनेने 1965 साली ही संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर मराठी माणसाचा मुद्दा, मराठी भाषेचा मुद्दा शिवसेनेने लावून धरला. मित्रांनो, मग मराठी माणसाचा मुद्दा आणि मराठी भाषेचा मुद्दा जर शिवसेनेने लावून धरला तर त्याला मराठी भाषेचा जर ह्या महाराष्ट्राचा अभिजात दर्जा मिळवायचा होता तर इतकी वर्ष काय गेली, हा पहिला प्रश्न आहे. मग त्यावेळी मराठी माणूस जागृत नव्हता का? हा एक मराठी माणसाला मी एक प्रश्न केलाय. मित्रांनो, ह्याला कारणच हे आहे की मराठी माणूस हाच भाडखाऊ आहे. मी का म्हणालो? कारण मी आता सध्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो कामानिमित्त. आर्किटेक्चर टू इंटिरियर डेव्हलपिंग हा माझा विषय चालू आहे, हा माझा व्यवसाय आहे. त्या अनुषंगाने मी तिथे काम करतोय, वास्तुशास्त्र कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम करतोय. पण हे सर्व करत असताना मी जे काय प्रवास करतोय, फिरतोय, लोकांशी माझी जी काय भेट होते, चर्चा होते, ज्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर त्या सर्व प्रवासामध्ये मला एक गोष्ट लक्षणीय दिसली. ती म्हणजे काय तर मराठी माणूसच मराठी बोलायला तयार नाही आहे. तो सुरुवातच करतो हिंदीमध्ये. लक्षात आलं का? तो सुरुवातच करतो हिंदीमध्ये. आता आपण मुंबईसारख्या ठिकाणची गोष्ट समजू शकतो, पण जिथे मराठी माणूस याची टक्केवारी जास्त आहे, बहुसंख्यक आहे, अशा ठिकाणी सुद्धा तो बोलताना, सुरुवात करताना हिंदीमध्ये बोलतो. म्हणूनच मी म्हणालो मराठी माणूस हाच भाडखाऊ आहे. कारण आम्हाला मराठीमध्ये बोलायचं नाही आहे, आम्हाला शरम वाटते, आम्हाला लाज वाटते मराठीमध्ये बोलण्याची. एखादा दुकानदार मराठीमध्ये बोलतोय, पण तो मराठी माणूस याला हिंदीमध्ये उत्तर देतोय. म्हणजे विचार करा, तो परप्रांतीय, तो मराठी माणूस, परप्रांतीय तो दुकानदार मराठीमध्ये बोलतोय, पण ग्राहक जो आहे तो मराठी असताना सुद्धा त्याच्यावर हिंदीमध्ये बोलतोय. याचा अर्थ काय? दुसरी गोष्ट मित्रांनो, आता नवीन एज्युकेशनप्रमाणे भारत सरकारने प्राथमिकता कोणाला दिली आहे तर मातृभाषेला. म्हणजे तुम्ही मातृभाषेमधून उच्च शिक्षण घेऊ शकता, तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेऊ शकता, तुम्ही वास्तुविशारदक होऊ शकता, तुम्ही इंजिनियर होऊ शकता, तुम्ही पदवीधर होऊ शकता. मग असं असताना तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये शिकण्याची काय एवढी खुमखुमी आहे? इंग्रजी माध्यमामध्ये जाऊन शिकण्याची काय खुमखुमी आहे? म्हणजे भारत सरकारने तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये उच्च शिक्षित होण्याची एक संधी दिलेली आहे आणि ती संधी राबवली जाते. मग असं असताना तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये आपल्या पाल्याला शिकवण्याची काय खुमखुमी आहे? ठीक आहे, एखाद्या वेळेस आपण हिंदी भाषा समजू शकतो, पण इंग्रजी भाषेमध्ये शिकवण्याची काय खुमखुमी आहे? ही विदेशी भाषा शिकवण्याची काय खुमखुमी आहे? एखादी विदेशी भाषा शिकावी असाही आग्रह आहे केंद्र सरकारचा. प्रथम तुम्ही त्याला मान्यता कशी दिली आहे केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने? तर तुमची जी मातृभाषा आहे तिला अनिवार्य केलेलं आहे. मग तुमच्यासाठी राहिलेल्या 2 भाषा आहेत
एकतर परदेशी भाषा, विदेशी भाषा कुठली निवडा तुम्ही, रशियन निवडा, जापनीज निवडा, चायनीज निवडा किंवा इंग्रजी निवडा, म्हणजे तुम्ही ती निवडू शकता. आणि दुसरी भारतीय भाषा निवडू शकता. मग हिंदी असो किंवा अन्य तामिळ असो, तेलुगू असो, कोणती भाषा तुम्ही शिकू शकता. म्हणजे त्याच्यात चॉईस आहे, ती निवड आहे. मग असं असताना तुम्हाला मराठी भाषे शिकण्यासाठी अनिवार्य केलेली आहे. तर मी त्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना दोष देणार, पण जेवढा दोष मी या मराठी माणसांना देतोय तेवढा नव्हे. कारण आम्हालाच आधी शरम वाटते, लाज वाटते मराठी भाषेत शिकण्याची. मित्रांनो, घरात तर तुम्ही मराठी बोलताय, मराठी भाषेत संवाद साधताय, मग तुम्हाला त्या भाषेमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देण्याची का लाज वाटते? आम्ही मराठी भाषेत शिकलो आणि मला कुठेही अडचण झाली नाही. माझ्या त्या शिक्षणामुळे मला कुठेही अडचण झालेली नाही आहे की इंग्रजी भाषेमध्ये मी न शिकल्यामुळे माझा व्यवसायामध्ये, माझ्या उद्योगामध्ये कुठेही मला अडचण झालेली नाही आहे. मग मराठी भाषा सोडून, मराठी माध्यम सोडून तुम्ही इंग्रजी भाषेचं जे तुणतुणं वाजवताय, त्या माध्यमिक शाळेमध्ये तुम्ही आपल्या पाल्याला पाठवताय. इथूनच सर्वात मोठी काय होते, आपल्या त्या मराठी भाषेची अधोगती होते. इंग्रज गेलेत, मी म्हणतो प्रत्येक वेळेला इंग्रज गेलेत, पण इंग्रज गेलेत पण इंग्रजी इथे ठेवून गेलेत. आम्ही त्यांचे गुलाम आजही आहोत. त्या भाषेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे गुलाम आहोत. लक्षात आलं का? आमची गुलामगिरी संपलेली नाहीये. आम्ही ते मान्य केलंय, स्वीकारलंय. आम्ही भले ख्रिश्चन झालो नाहीये. मित्रांनो, आपण भले ख्रिश्चन झालो नाहीये, पण आम्ही ती इंग्रजी भाषा स्वीकारून आम्ही स्वतःला ख्रिश्चनच केलेलं आहे, ईसाईच केलेलं आहे. हे म्हणायला हरकत नाहीये. आम्हाला लाज का वाटते, शरम का वाटते? म्हणून मी म्हणालो, ह्या ज्या माझ्या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे की राज्य सरकारने अनिवार्य केलेलं आहे मराठी भाषा रिक्षा चालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी. पण टॅक्सी चालकाने आणि रिक्षा चालकाने त्या भाषेला विरोध केलेला आहे, त्या आदेशाला विरोध केलेला आहे आणि ते आंदोलन पुकारणार आहेत असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, त्या आंदोलनापेक्षा, त्यांनी जाहीर केलेल्या गोष्टीपेक्षा दुःखद गोष्ट काय आहे की आम्हालाच आमच्या भाषेबद्दल आत्मीयता नाही आहे, आदर नाही आहे, सन्मान नाही आहे. हे दोष आहे, ही दुर्गती आहे. लक्षात आलं का? मित्रांनो, राज ठाकरे म्हणतात की आम्ही पाट्या बदलल्या दुकानाच्या पाट्यांवरती मराठी भाषामध्ये दुकानाची नावं ठेवली गेली. अरे पण मराठी भाषेची मध्ये त्या पाट्या बदलल्या, नावं ठेवलीत, पण त्या दुकानदार कोण आहे? तो व्यावसायिक कोण आहे? तो व्यापारी कोण आहे? तो उद्योजक कोण आहे? तर परप्रांतीय. आणि त्याच्यात कर्मचारी कोण आहे? तर मराठी माणूस. म्हणजे काय दुर्दैव आहे बघा. आम्ही फक्त पाट्या बदलल्या. आम्ही हे नाही ठरवलं की तो उद्योजक आपण असावा, मराठी माणूस असावा, तो व्यावसायिक मराठी माणूस असावा. आम्ही असं नाही ठरवलं. बरेचसे जे हे आहेत, दुकान मालक आहेत, गाळा मालक आहेत, ते भाड्याने देतात आपलं दुकान. म्हणजे बघा काय दुर्दैव आहे. किती हे भांड आहेत. हे कसे भांड आहेत ते तुम्हाला सांगतोय. आमच्या तिथे एका सोसायटीमध्ये एकाचं दुकान आहे किराण्या मालाचं. आता त्यांनी ते चालवायला दिलंय आणि तो सुद्धा कोण? परप्रांतीय, गुजराती आहे. आणि त्या घरातल्या आताचे जे त्यांचे जे त्या घरातले जे हे आहेत, सदस्य आहेत, युवक आहेत, ते काय म्हणतात की मराठी माणूस, मराठी भाषा. अरे पण तुम्हीच तुमच्या आज्याने, तुमच्या वडिलांनी काय दिलंय? ते दुकान चालवायला दिलंय एका परप्रांतीयाला. तुमच्यात ताकद नाही का? तुमच्यात क्षमता नाही का ते दुकान चालवण्याची? तुम्ही दुसऱ्याकडे नोकरी करताय, दुसऱ्याकडे जीव हुजारी करताय. म्हणजे जो को उद्योजक आहे तो सुद्धा परप्रांतीय आहे, त्यांच्याकडे जीव हुजारी करताय तुम्ही. म्हणजे तुम्हाला शरम वाटत नाही? ते किराणामालाचं दुकान चालवण्याची तुमच्याकडे कुवत नाही, क्षमता नाहीये. आणि सांगताना काय सांगतायत, काय बोलतायत? आम्ही मराठी. अरे कसले तुम्ही मराठी? कसले तुम्ही मराठी? मराठी भाषेचा तुमच्याकडे काय आदर आहे, काय सन्मान आहे? हेच दिसून येते मित्रांनो. म्हणजे आम्हाला उद्योजक व्हायचं नाही आहे, आम्हाला व्यावसायिक व्हायचं नाही आहे, आमची दुकानं ठाटायची नाही आहेत, फक्त आम्हाला पाट्या बदलायचे मराठी माणसांच्या. म्हणजे बघा, म्हणजे आम्ही स्वतःला गौरवान्वित करू, आनंदी होऊ, आनंदाने ढोल ताशा वाजवू. ते राज ठाकरे तेच म्हणतात, आम्ही केलं. काय केलं? तर पाट्या बदलल्या. इंग्रजी पाट्या बदलल्या, मराठी पाट्या लावल्या. उर्दू पाट्या बदलल्या, मराठी पाट्या लावल्या. हिंदी पाट्या बदलल्या आणि मराठी पाट्या लावल्या. अरे पाट्या कसल्या टाकताय तुम्ही? शरम वाटायला पाहिजे. त्या उद्धव ठाकरेंनी, त्या राज ठाकरेंनी जर मराठी उद्योजक, मराठी व्यावसायिक बनवले असतेत ना,
तर मला अभिमान वाटला असता. मी सुद्धा एक शिवसैनिक बोलतोय, बाळासाहेबांचा शिवसैनिक बोलतोय, आणि आम्हाला त्याचा आदर वाटला असतं, सन्मान वाटला असता. पण आम्ही शिवसैनिक म्हणून एकच ढोल तशा पिटतोय, मराठी माणूस, मराठी भाषा. आम्हाला शरम वाटत नाही. उद्योजक होण्याची आपल्याकडे कुवत नाही, क्षमता नाही. व्यावसायिक होण्याची कुवत नाही, क्षमता नाही. मित्रांनो, क्षमता मराठी माणसामध्ये भरपूर आहे. आणि गेल्या 1997 पासून मी काम करतोय कोकणावरती, म्हणजे पालघर जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत. कोकण, पालघर जिल्हा, ठाणा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, असा कोकण पसरला आहे. आणि या कोकणामध्ये काम करतो 1997 पासून. आत्मनिर्भर कोकण, एव्हा कोकण आपलो असा माझा एक फेसबुक पेज आहे. त्याच्यावरती मी आव्हान करतोय, माझ्या यूट्यूबमधून मी आव्हान करतोय की एव्हा परत या, त्या कोकणामध्ये या, मुंबईमध्ये स्थिर व्हा, ठाण्यामध्ये स्थिर व्हा, त्या रायगडमध्ये स्थिर व्हा, म्हणजे कुलाबा जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, कुलाबा जिल्ह्यामध्ये मुंबई येते, आणि स्वतः उद्योजक बना. त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्या रायगड जिल्ह्यामध्ये या आणि स्वतःला उद्योजक बनवा, व्यावसायिक बनवा. म्हणजे तुमचा हक्क कोणी मारणार नाही. मराठी भाषाला फक्त अभिजात दर्जा देऊन चालणार नाही. तो दर्जा घेतल्यानंतर ती मराठी भाषा टिकणं आवश्यक आहे. आणि टिकणार कधी, तर ती बोली भाषेमध्ये येणं आवश्यक आहे, ती आपल्या शिक्षणामध्ये येणं आवश्यक आहे. मराठी भाषा ही ज्ञानामध्ये, विज्ञानामध्ये येणं आवश्यक आहे, ती शिक्षणामध्ये येणं आवश्यक आहे. तुम्ही काय म्हणाल की मराठी भाषा शिक्षणामध्ये अनिवार्य केलेली आहे. आता प्रत्येक माध्यमामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केलेली आहे. मित्रांनो, तितपत चालणार नाही, तेवढंच चालणार नाही. तर मराठी माध्यमसुद्धा अस्तित्वात असणं आवश्यक आहे. मराठी माध्यमातून शिक्षण देणं आवश्यक आहे. त्या मराठी भाषिकाला, त्या मराठी व्यक्तीला, आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देणं आवश्यक आहे. आजकाल काय चाललं आहे, इंग्रजी माध्यम. काही आवश्यकता नाही मित्रांनो त्या विदेशी भाषेची. आता जपानसारखा समृद्ध देश, चीनसारखा समृद्ध देश, तिथे त्यांची भाषा चालते, त्यांची मातृभाषा चालते. तिथे इंग्रजीला एवढा मान सन्मान नाही आहे. मग त्यांची उन्नती झाली नाही का? सरळ साधा प्रश्न आहे. ते अधोगतीला गेलेत का? सरळ साधा प्रश्न आहे. मग भारतामध्ये असंच का? मग इंग्रज गेलेत का? नाही मित्रांनो, इंग्रज गेलेले नाही. त्यांची विचारधारा इथे आहे अजूनही. ती विचारधारा काय आहे, तर आमच्यामध्ये न्यूनगंड आहे की आम्हाला जर इंग्रजी आलं नाही तर आम्ही काही करू शकत नाही, काही प्राप्त करू शकत नाही, उन्नती करू शकत नाही. हे न्यूनगंड आहे. त्या न्यूनगंडावरती आपल्याला मात करणं आवश्यक आहे. त्यावेळेस आपण त्या इंग्रजांच्या जोखडातून, त्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ. इंग्रज इथून गेलेत, पण त्यांचे विचार इथे राहिले आणि वास्तविक विचारच आपल्याला घडवतात. आणि आपण काय घडतोय, तर आपण साला माहितो साप बन गया, अंग्रेज बन गया. लक्षात आलं का? मग आमच्या मातृभाषेची वाताहात कोण लावतोय, तर आम्ही स्वतः लावतोय. मग त्या परप्रांतीयांना दोष देण्यात अर्थ आहे का? खळखट्याक करण्याची आवश्यकता आहे का? तर आपल्याच आधी कानफाडात मारून घेणं आवश्यक आहे. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना, आपल्या पाल्यांना, आपल्या मुलाबाळांना पहिलं मराठी माध्यमाच्या शाळेतच टाकणं आवश्यक आहे आणि याची सुरुवात करणं आवश्यक आहे. तरच ज्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत त्या परत एकदा सुरू होतील. आता मित्रांनो, पूर्वी शहरामध्येच मराठी माध्यमाच्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत्या. आता गावखेड्यात, अगदी जिल्हा स्तरावरून गावखेड्यात सुद्धा मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. म्हणजे बघा आपण अधोगती किती केली आहे. अगदी गावखेड्यात गेली आहे इंग्रजी माध्यम. आणि ह्याला कारण काय, तर त्या गावखेड्यातील सुद्धा जो पालक आहे, जे आई वडील आहेत, ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्यासाठी धडपडत आहेत. म्हणजे बघा किती शर्मिंदगी आहे, शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, मराठी ह्या भाषेचा फक्त आपला काय म्हणतात त्याला, उदो करण्यात अर्थ नाही आहे. तर मराठी भाषा जर जिवंत ठेवायची असेल, ती मातृभाषा जिवंत ठेवायची असेल, तर तुम्हा आम्हाला पहिल्यांदा त्या मराठी भाषेतून, त्या मराठी माध्यमातून शिकणं आवश्यक आहे. मराठी भाषा बोलणं आवश्यक आहे. वैयक्तिकरित्या, व्यवहारात, अगदी सामान्य परिस्थितीत सुद्धा मराठी भाषाच आवर्जून बोला, अनिवार्य करा, हे आवश्यक आहे. तर तो परप्रांतीय किंवा विदेशी मराठी बोलण्यासाठी काय होईल, बांधील होईल. त्याला आवश्यकता पडेल की आपल्याला जर महाराष्ट्रात राहायचं आहे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे, व्यापार करायचा आहे, व्यवहार करायचा आहे, तर आपल्याला मराठी येणं आवश्यक आहे. खळखट्याक करण्याची आवश्यकता नाही, जबरदस्ती करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा. पहिली जबरदस्ती तुम्ही स्वतःवरती करा, अनिवार्यता तुम्ही स्वतःवरती लादा. मग बघा ती मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला आहे, तर त्या दर्जाची किंमत
आपण काय मोजणार, कशा स्वरूपात मोजणार हे समजून घेणं आवश्यक आहे. त्याची किंमत करायला सुरुवात करा, त्याची स्तर वाढवा. म्हणजे तुम्हाला पहिलं लायक बनावं लागेल, तुमची लायकी दाखवावी लागेल की तुम्ही मराठी आहात, मराठी भाषा बोलतात, हेच ते वास्तव आहे. मग अनिवार्यता करा आणि ती अनिवार्यता पहिल्यांदा तुम्ही स्वतःवरती लागू करा, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पर्सनल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.